हिवाळ्यात आपल्याला थंडीपासून संरक्षण मिळावं म्हणून शरीराचं तापमान संतुलित ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. अशा वेळी गरमागरम सूप शरीराला आतून ऊब देतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. म्हणूनच आज तुमच्यासाठी खास हे व्हेज मंचाव सूप अगदी झटपट होतं हे घेऊन आलेले आहे. हे सूप पिल्याने जे काही सर्दी, खोकला किंवा लहान सहान आजार होतात ते होत नाहीत. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे व्हेज मंचाव सूप बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये काही भाज्या ॲड करू शकता. इथे मी जसं की कोबी, गाजर आणि कांद्याची पात आणि बीन्स घेतलेला आहे. त्यामध्येच आपल्याला अजून लसूण, आलं, एक छोटासा कांदा, जर कांदा पातीचा नसेल तर साधा कांदा घेतला तरीही चालेल आणि तिखट तुमच्या आवडीनुसार म्हणून त्यासाठी तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण ठरवू शकता. सगळ्या भाज्या आपल्याला धुवून स्वच्छ पुसून मगच बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता आपण गॅसवरती कढई ठेवूया. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. नंतर हे तेल सूपवरती तरंगून येतं तर ते खाताना चांगलं वाटत नाही. मी अगदी 1 चमचाभरच तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण, आलं आणि जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो फक्त 1 मिनिटभर आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. खूप आपल्याला कांदा लसूण इथे लाल करून घ्यायचं नाही आहे. त्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊया. हिरवी मिरची घालूनसुद्धा फक्त अर्धा मिनिटच आपल्याला इथे असं परतून घ्यायचं आहे. हे चांगलं परतलं गेलं की यामध्ये आपण ज्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहे. यामध्ये मी सिमला मिरची घातलेली नाही आहे. तुम्हाला जर सिमला मिरची आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. या व्हेज मंचाव सूपमध्ये गाजर, कोबी, सिमला मिरची, आलं, लसूण यासारख्या पोषक भाज्या असतात, ज्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. त्यामुळे हे सूप शरीराला ऊर्जा देतं, सर्दी खोकल्यापासून पण बचाव करतं आणि भाज्यासुद्धा नकळत आपल्या पोटामध्ये जातात. त्यामुळे थंडीमध्ये तर हे सूप तुम्ही नक्की करून बघा. भाज्या तर आता आपल्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण या भाज्या कढईत असताना सॉसेस घालून घ्यायचे आहेत. 2 चमचे मी सोया सॉस घालून घेतलेला आहे. 1 चमचा मी इथे शेजवान चटणी घालून घेतलेली आहे. तर हे सॉसेस असंच इथे परतल्यामुळे याला छान एक स्मोकी फ्लेवर येतो. त्यामुळे भाज्यांबरोबरच हे सॉसेससुद्धा 1 मिनिटभर असे घालून परतून घ्यायचे आहेत भाज्या. आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार. थोडीशी जर तिखट तुम्हाला आवडत असेल तरच मिरेपूड घाला, नाहीतर लहान मुलं जर पिणार असतील तर मिरची आणि मिरपूड ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. आता यामध्ये हे सगळं चांगलं परतलं गेलेलं आहे. भाज्या खूप जास्त ओव्हरकुक करायच्या नाही आहे, क्रंचीनेस तसाच राहायला पाहिजे. लगेचच आपण यामध्ये 4 जणांसाठी आपण हे सूप बनवतो आहे म्हणून 4 वाट्या पाणी घालणार आहोत. त्याआधी याच्यामध्ये 2 चमचे मी टोमॅटो केचपसुद्धा घालून घेते आहे. यामुळे छान अशी आंबट गोड चव येते. आता 4 वाट्या पाणी घालून घेऊया. 4 वाट्या पाणी घालून घेतल्यानंतर या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा, पाणी घालून ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या पाण्याला उकळी आली की 1 चमचा कॉर्नफ्लॉवर वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपल्याला हे घट्ट हवं आहे तसं थोडं थोडं करून या सूपमध्ये मिक्स करायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पाणी घालून याची चांगली स्लरी बनवून घेतलेली आहे आणि या सूपला उकळी आल्यानंतर यामध्ये थोडं थोडं घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे सूप हलकं असतं पण पौष्टिक आहे. म्हणून वजन सांभाळायचं असेल तरीही तुम्ही हे टेस्टी सूप नक्की पिऊन बघा. तर अशा पद्धतीने आपण या सूपची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे. अजून हे थोडंसं मला पातळ वाटतं आहे म्हणून कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी केलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया
आणि ॲडजस्ट करून घेऊया. त्यानंतर तुम्ही थोडंसं हे सूप टेस्ट करून बघा. टेस्टनुसार तुम्ही मीठ वगैरे ॲडजस्ट करू शकता, सॉसेस कमी जास्त करू शकता. सगळ्यात शेवटी उकळी आल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा विनेगर घालून घेणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने आज आपण हे गरमागरम सूप केलेलं आहे. टेस्टी हेल्दी व्हेज मंचाव सूप बनवायची झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली? हिवाळ्यात रोज 1 कप सूप प्या आणि शरीराला एक उबदार आरोग्याची भेट द्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.